नमस्कार. इन गोवाच्या वटपौर्णिमा विशेष कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे. मंडळी, भारतीय संस्कृतीनं जे व्रतवैकल्य सांगितलेले आहेत तर त्याच्यामध्ये एक मोठा असा व्यापक अर्थ दडलेला असतो. निव्वळ कर्मकांडापुरती ही व्रतवैकल्य नसून त्याच्यामागे एक वैचारिक भूमिका देखील मांडलेली असते. याच्यामध्ये खास करून नात्यांमधली पवित्रता जपण्याबरोबरच कौटुंबिक भावना वृद्धिंगत व्हावी, त्याचबरोबर पर्यावरणाचं रक्षण व्हावं असा व्यापक दृष्टिकोन असतो. त्याच अनुषंगाने वटपौर्णिमा ह्या व्रताला एक आगळंवेगळं महत्त्व आहे. वटपौर्णिमेनिमित्त पौराणिक कथा जरी वेगळ्या वेगळ्या असल्या किंवा त्याच्यामागे पौराणिक कथेमध्ये सत्यता किती आहे यावरची वाद असला तरी त्यामध्ये एक संस्कृती जपण्याचं मात्र मोठं कार्य ह्या व्रतानं केलेलं आहे आणि वर्षानुवर्ष याची आठवण करून देत असतं. आणि ते म्हणजे पती पत्नीमधलं जे प्रेमाचं नातं आहे. तर ह्या प्रेमाचा धागा घट्ट करण्यासाठी याच्यावर विशेष भर दिलेला आहे ह्या व्रतामध्ये. मात्र अलीकडच्या काळामध्ये हे व्रत जे आहे, व्रताला पारंपरिक कर्मकांड केली जातात, पण हा धागा कुठेतरी नाजूक होत चाललेला आहे. याच्यावर चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत आम्ही उद्योगिनी या संघटनेच्या गोवा प्रभारी उषा पाठक, ज्या लेखिका आहेत, त्यांनी बरीच पुस्तकं लिहिली आहेत लहान मुलांसाठी आणि त्या आपल्या स्टुडिओमध्ये आहेत. त्या विजेत्या कलाकार ज्यांना सगळेजण ओळखतात आणि इन गोवाच्या यशोदामिनी मालिकेमध्ये सुद्धा त्यांनी जी भरीव योगदान दिलेले आहेत अशा अमिता सलत्री मॅडम आपल्यासोबत आहेत. त्यांच्याशी देखील आपण गप्पा मारणार आहोत. त्याचबरोबर आणखीन एक आपल्यासोबत पाहुणे आहेत, त्या म्हणजे महाराष्ट्रातील कौटुंबिक न्यायालयामध्ये ज्यांनी वैवाहिक समुपदेशक म्हणून काम केले अशा अपर्णा पालेकर आमच्यासोबत आहे. तर त्यांच्याशी आपण यावर बातचीत करणार आहोत. तर कार्यक्रमाला आरंभ करण्यापूर्वी मला तुम्हाला असं विचारायचं आहे की आपल्या संस्कृतीमध्ये वटपौर्णिमेचं एक आगळंवेगळं वैशिष्ट्य आहे, जी पती पत्नीचं प्रेमाचं नातं घट्ट करतं असं हा सण आहे आणि हा शिकवण देतो आपल्याला. त्याचबरोबर पर्यावरणाचं जतन जे आहे तो पण त्याच्यातून संदेश जात असतो. पण त्याच्यातला मूळ गाभा बाजूला पडला आहे आणि कर्मकांड फक्त शिल्लक राहिलेले आहेत. म्हणजे जाऊन वडाला कुठेतरी धागे गुंडाळत राहतात आणि त्याच्यातून त्यांना असा एक समज असतो की असं केल्यानंतर आपल्या पतीला किंवा दीर्घायुष्य प्राप्त होतं. यावर तुम्ही काय सांगाल? म्हणजे वटपौर्णिमा हा जरी पारंपरिक आणि पुरातन काळापासून जर हा सण आपण साजरा करतो, विशेषतः महिला भारतातल्या आणि महाराष्ट्रामध्ये तो जास्ती लोकप्रिय आहे. खरं सांगायचं म्हणजे मी माझ्या दृष्टीने आणि मी जो त्याविषयी विचार करते ना, तर मला वाटतं हे एक सोशल गॅदरिंग म्हणून त्या बघत असाव्या. याचं कारण असं आहे की त्या काळामध्ये बायकांना बाहेर निघायला थोडंसं स्वच्छ नीटनेटके कपडे घालून, दागिने चार घालून समाजात वावरायला तसं फारसं मिळायचं नाही. एक बंदिस्त ह्याच्यामध्ये त्या राहायच्या. या निमित्ताने आता काही लोक म्हणतील की पाणवठ्यावर रोज गप्पा करत होत्या किंवा धुणं धुवायला, पण रोज ती बाई जायची नाही. असं होतं की वेगळ्या वेगळ्या. तर मला असं वाटतं की ह्या निमित्ताने त्या तिथे जायच्या, त्या निमित्ताने चार बायकांशी त्यांचं इंटरॅक्शन व्हायचं आणि त्या देवाणघेवाण म्हणतात आणि त्यातून परंपरा पुढे जपली जायची आणि आम्ही सगळे मिळून तिथे ती पूजा व्हायची. त्या निमित्ताने हे काम, तर तो एक सोशल गॅदरिंग असावं असं मला वाटतं. मॅडम काय वाटतं? मला तर खरं तर या सगळ्या गोष्टीचा अभिमान आहे, कारण आपल्या भारतीय संस्कृतीमध्येच कुठल्याच संस्कृतीमध्ये असं नाही की नवरा आणि त्याची पत्नी यांचं नातं तू मगाशी सांगितलं तसं घट्ट, बाकीकडे सगळं तट्ट असतं परदेशामध्ये. घट्ट नकोच, सगळं तट्ट. पण या सगळ्या गोष्टी म्हणजे आपण सगळे जर सण बघितले त्याच्यामध्ये असं पुरुष म्हणजे त्याची पती पत्नी किंवा इव्हन आपल्या वडीलधाऱ्या माणसांना आदर देणारे खूप आहेत कार्यक्रम. भाऊ बहिणीचं नातं घट्ट करणं, भाऊबीज, रक्षाबंधन, हे सगळं म्हणजे इतकं आहे की असं कुठंच नाही. तर सगळ्यात आधी मला वाटतं आपण सगळ्यांनी ह्या ज्या आपल्या भारतीय गोष्टी आहेत त्याचा खरोखरच अभिमान बाळगायला पाहिजे. आणि दुसरी आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे ती आपण टिकवायला पाहिजे, चिरंतन ठेवायला पाहिजे, कारण त्याचा रिझल्ट हा चांगलाच आहे. आपण जरी आता कितीही म्हटलं की आम्ही मानत नाही वगैरे, ते आपण बघतो ना मग त्यांचं काय होतं. सो असं श्रद्धेनं जे आपण करतो. आता नवरा बायकोचं जे नातं आहे ते मी म्हणते की इतकं ते दृढ, इतकं ते गोड, म्हणजे आपण असं असायला पाहिजे आणि असतं पूर्वीपासून की जसं आपण दूध आणि साखर एकत्र केली तर ते वेगळं काढता येत नाही ना, असं ते एकदम पवित्र रिश्ता आहे तो. पण तो आता अपवित्र होत चाललाय, त्याला पण आपण बोलूया. तर एखाद्या आता आपण स्त्री म्हटलं त्याची काय रक्ताची नाती कुठली असतात? एक अगदी रक्ताची म्हणजे बाप आणि भाऊ, म्हणजे पुरुषाबाबतीत बोलते मी, ओके, रक्ताची.
पण नवऱ्याचं नातं रक्ताचं नसून सुद्धा ते ह्या रक्ताच्या नात्यापेक्षाही प्रत्येक स्त्रीला इतकं असतं की तिला नवरा म्हणजे देव, आणि देवाची भक्ती करताना आपण कसं एकदम तल्लीन होऊन जातो, असं ते असतं. त्यातून एक मेसेज द्यावा असं वाटतो की असं जेव्हा आपल्या परंपरेत लिहिलेलं आहे, आता आपण थोडंसं त्याच्यात बदल, म्हणजे हे आपण ठेवायचंच, पण या पतीला जेव्हा वाटतं ही बायको आपल्यासाठी एवढं करते, त्यानं पण असं का म्हणू नये की ही बायको मला सातोजन्मी मिळावी, आणि त्यासाठी त्यानं काही एखादं व्रत नाही केलं तरी चालेल, पण मनात जर ठेवलं ना, मला वाटतं त्या बाईला आणि कसं. बरोबर आहे, तुम्ही सांगितलेला अगदी मुद्दा फारच महत्वाचा आहे. म्हणजे दोन्ही बाजूने ही गोष्ट व्हायला म्हणजे एकाकी होता कामा नये. हा प्रश्न मी मॅडमला पण विचारणार आहे, पण एक ब्रेकची वेळ झालेली आहे. कुठेही जाऊ नका, पाहत राहा इंगोआचा वटपौर्णिमा विशेष कार्यक्रम. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. आपण पाहत आहात इंगोआचा वटपौर्णिमा विशेष कार्यक्रम. ब्रेकवर जाण्यापूर्वी अमिता मॅडमने अतिशय सुंदर शब्दामध्ये ह्या व्रतामागची जी भूमिका आहे, कसं असायला पाहिजे पती पत्नीवरचं प्रेम, आणि पतीबरोबरच पतीनंही असं म्हटलं पाहिजे की 7 जन्म हाच पती मिळावा असं त्याने अपेक्षा केली, असं एखादं व्रत का असू नये. हाच प्रश्न मी पुढे आमच्या अपर्णा मॅडमना विचारणार आहोत की ही जी भूमिका आहे आपल्या भारतीय संस्कृतीने मांडलेली आहे, आणि तो संस्कार करण्याचा प्रयत्न वर्षानुवर्ष हे दरवर्षी जसे डे साजरे करतात पाश्चात्य, आपल्या संस्कृतीत अशा प्रकारची व्रतवैकल्य सांगितले. काय तुम्ही याच्यावरती सांगाल? मला असं वाटतं हे खूपच सुंदर आहे, कारण पॉवर असतो आपल्यामध्ये, असतो जो एक आपल्यामध्ये एक पॉझिटिव्ह पॉवर असतो. त्या पॉवरमुळे त्या सावित्रीनी त्या जतन करून पॉवर म्हणजे तुम्ही एक एनर्जी असते आपल्यामध्ये, आणि आत्मिक पॉवर असतो, एथिरियल पॉवर असतो, जो आपल्यामध्ये जो असतो तो फ्रिक्वेन्सी हाय लेवलवर असते, आणि त्या पॉवरनी तिने त्या सत्यावानाला आणले परत, आणि आपल्या प्रत्येकीमध्ये तो पॉवर आहे. पण तोच पॉवर, जसं ह्या म्हणत होत्या की 7 जन्म त्या नवऱ्याला जर आपण हवं असेल तरच आपण त्याच्यासाठी वटपौर्णिमा करावी. पण आजकालच्या जमान्यात हे जरा वेगळं घडतंय, कारण आपले व्हॅल्यूज कुठेतरी हरवून चाललेत, आणि काय झालेलं आहे, पॅरेंट्स जे व्हॅल्यूज मुलांमध्ये आजकाल घालतायत, इतरांवर प्रेम करायचं व्हॅल्यू जो आहे, म्हणजे की समोरच्यासाठी समर्पण आहे, पण ते बंधन वाटतंय. असं का वाटायला काय झालेलं आहे, कारण पूर्वी कसं होतं, आई वडील मुलांना सांगायचे की आपण ज्या घराण्यात जाऊ ते घराणं आपलं करून घ्यावं, त्याला पूर्णतः आपलं करावं. आणि आता काय झालेलं आहे, ते बदलत चाललेलं आहे, आणि आता ती आई सुद्धा हे व्हॅल्यूज इतके मानत नाहीये, आणि मुलांना ते व्हॅल्यूज दिले जात नाहीयेत, आणि मुलं ते न बघितल्यामुळे त्यांना त्याच्यातलं काहीही समजत नाहीये, ते पुढे नेत नाहीयेत, आणि तिथे कुठेतरी आपलं संस्कृती तुटत चाललेली आहे, आणि आपण ती जोपासत नाही आहोत. मग एक स्त्री एका संपूर्ण घराला आपल्या पॉवरमुळे हे करू शकते. हो, ऑफकोर्स, जेवढं आपण प्रेम देऊ, जेवढा आपला पॉवर असेल, जेवढा आपला पॉझिटिव्ह पॉवर असेल, त्यामुळे आपण खूप काही घडवू शकतो. आणि आपल्यामध्येच आहे की आपण आपली संस्कृती कशी जपावी आणि आपण ती पुढे कशी न्यावी. आणि हे इतकं सुंदर नातं असतं नवरा बायकोचं, कारण त्या नात्यामध्ये जर कुठेतरी डिस्टर्बन्स आला तरच ते नातं तुटतं, आणि त्याच्यासाठी वेगवेगळी कारणं असतात. आणि त्याच्यात तुझं अपब्रिंगिंग असू शकतं त्या पर्सनचं, किंवा आई वडिलांचा मध्ये डिस्टर्बन्स असू शकतो त्या मुलीकडनं. हा महत्वाचा गोष्ट आहे. मी तुम्हाला याविषयी विचारणारच आहे. प्रश्न जो आहे तो फार म्हणजे तुम्ही अगदी सूत्राकडे आलेला आहे. मला हाच प्रश्न आहे की म्हणजे मी तुम्ही तिघांना विचारणार आहे की हे व्रत वैकल्य जे आपली सांगितलेले आहे तर त्यामागची भूमिका नष्ट झालेली आहे, कर्मकांड शिल्लक राहिलेली आहे, ही वस्तुस्थिती. आणि याला अनेक कारणं असतील. मध्यंतरी आपण 1200 वर्ष गुलामीतच काढली, त्याच्यामध्ये संघर्ष करत राहिलो, त्यामुळे अनेक विध्वंस झाले. आणि राहिलं ते फक्त आता धागे गुंडाळणं, पूजा मांडणं, ते पाठ मांडणं हे, आणि त्याच्यामध्ये जो आत्मिक पॉवर आहे ती बाजूलाच राहिली. म्हणजे जे आपण आत्म्याची ओळख म्हणतो, म्हणजे
जेव्हा यमदेवाने सुद्धा विचारलं की बाबा हा तुझ्या पती मरून पडलेला आहे तर त्याचं क्रियाकर्म कर हे धर्मशास्त्र सांगतं, तेव्हा ती सांगते की जो मरून पडलाय तो पंचमहाभूतांनी निर्माण केलेली एक नश्वर गोष्ट आहे, ती माझा पती नव्हे, त्याच्या आतमधली जी पॉवर आहे तो माझा पती आहे, त्याला घेऊन चालला तर मी ते सोडणार नाही, कारण माझं कर्तव्य त्याच्या पाठीमागून येणं. ही भूमिका विसरलेली आहे. फक्त शरीर म्हणजे पती आणि त्याचे मन जे आहे मग ते माझ्या मनासारखा वागत नाही, अशा प्रकारची जी भूमिका झाली आहे. आणि अशा प्रकारे नुसती कर्मकांड करून आपल्याला ते साध्य होत नाहीये. तर मग अलीकडच्या काळामध्ये जे विवाहाचं जे प्रमाण आहे म्हणजे घटस्फोटाचे प्रकरण वाढलेले आहेत, लहान सहान गोष्टीवरून लगेच खटके उडायला लागलेले आहेत. आज बऱ्याच प्रमाणात लव्ह मॅरेजच झालेलं असतं. हे असं घडतंय, याच्यावर तुम्ही काय भाष्य कराल? मी कमिटमेंट विषयी बोलायचं नक्की ठरवलंय. आता सावित्रीचंच उदाहरण घेऊया. 12व्या वर्षी तिच्या बाबांनी सांगितलं बघा त्यावेळेस स्वातंत्र्य दिलं, तुझा नवरा तू शोध, आणि तिने सगळं शोधल्यानंतर तिला सत्यवान आवडला. तिने त्याचं तो वरला मनाने आणि वडिलांना सांगितलं की मला याच्याशीच लग्न करायचंय. लग्न योग्य झाल्यानंतर मला वाटतं नारद मुनी आले. नारद मुनींनी त्यांची कुंडली बघितल्यानंतर सांगितलं की हा अल्पायुषी आहे, हा लवकर जाणार आहे आणि ह्याच्या वडिलांचं राज्य गेलंय, ह्याचे आई वडील अंध आहे, एवढं सगळं असून सुद्धा तिने एकदा कमिट केलं होतं. तिने मनाने त्याच्यावर प्रेम करायला सुरुवात केली. ही कमिटमेंट आहे. एकदा आपण त्याला नवरा मानले, आपण त्याचा जोडीदार साथीदार म्हणून जीवनाचा साथीदार म्हणून आपण त्याला स्वीकारलं आहे. मग ते जे काही संकट येतील जे काही असेल ते स्वीकारणार. हे प्रेम करायला लागली, ही कमिटमेंट. आणि मग ती त्याच्यानंतर मग जेव्हा यमराज जायला लागतात घेऊन त्यांना, त्याच्या पाठीमागे जेव्हा ती जाते, ती कमिटमेंट तिची कुठे नाही, मला ह्याला थांबवायचंय. आणि जेव्हा यमराज म्हणतात देऊ शकणार नाहीये आणि मग तू या पद्धतीने तुला 3 वर देतो, ती फार चतुर होती बघा. म्हणजे आत्मिक पॉवर जी म्हणतात ना, त्यांनी मॅडमनी जे सांगितलं ते की तिला माहिती होतं की आय कॅन डू इट. आणि तिने काय केलं, तिने पहिल्या ह्याच्यामध्ये आपल्या सासऱ्यांचं अंधत्व वापस मागितलं, म्हणजे त्यांना म्हणजे दृष्टी दे. नंतरचा दुसरा हे गेला, माझ्या वडिलांना पुत्र दे, त्यांना पुत्र नव्हते, मुलं नव्हते, त्यामुळे ते. तिसरा मागताना तिने असं वर्णन आहे, महाभारतातली कथा आहे वनपर्वातली, तर तिने त्यांना थोडस ह्याच्यात गुंतवलं केलं आणि नंतर मला 100 पुत्र दे, आणि त्याने तसाच म्हणून दिला. आणि नंतर ती म्हणते आता तू मला 100 पुत्र, मग पुत्र मग माझं शेवटी द्यावं लागलं. ह्याला म्हणतात एक कमिटमेंट, चातुर्य आणि नवऱ्याविषयीचा हा प्रेम आहे. देवाला सुद्धा नववण्याची ताकद तिच्यात होती आणि तिने ते बरोबर हे केलं. ही कमिटमेंट आज किती आज दिसत. कमिटमेंट मॅडम, तुम्ही जो कमिटमेंट बोलले त्याविषयी मी पुढे अमिता मॅडमना दोघांनाही विचारणार की कमिटमेंट कुठेतरी हे होते. पण एक छोट्याशा ब्रेकचा वेळ झालेला आपल्याला. कुठेही जाऊ नका, पाहत राहा इनगोवाचा वटपौर्णिमा विशेष कार्यक्रम. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. आपण पाहतात इनगोवाचा वटपौर्णिमा विशेष कार्यक्रम. आणि ब्रेकवर जाण्यापूर्वी पाठक मॅडमने असं सांगितलं की जी कमिटमेंट दिलेली असते, प्रेमामध्ये कमिटमेंट दिल्यानंतर ते शेवटपर्यंत पाळणं आवश्यक आहे. हे सावित्रीच्या ह्या व्रतातनं ठामपणे सांगायचं आहे. तिने एकदा कमिटमेंट दिली आणि समोर सत्यवान अल्पायुष्य आहे, दरिद्री आहे, त्याच्या आई वडील आंधळे आहेत, अशा आणि वनामध्ये राहतो, इतक्या कठोर परिस्थितीमध्ये सुद्धा कठीण परिस्थितीने तिने स्वीकारलं. हा जो स्ट्रगल स्वीकारून प्रेम करणं, हा भाग जो तो कुठेतरी कमी पडतोय. आम्ही तेच अमिता मॅडमने विचारणार आहे की आजकाल प्रेम लव्ह मॅरेजचं प्रमाण वाढलेलं आहे. सावित्रीनं कठीण परिस्थिती बघून सुद्धा ती स्वीकारली. आम्हाला काय होतं, दिसताना चित्र एक दिसताना, मग तिथं गेल्यावर कळतं की परिस्थिती फार कठीण आहे, आता काय करायचं. खरं तर प्रेम आणि प्रेमिकांमधलंच कमिटमेंट संपलेलं नाही असं नाही आहे. आई वडिलांबद्दलचं प्रेम तुम्हाला माहिती आहे, कमिटमेंट कसलीच नाही आहे. आई वडिलांशी काय आपण वागावं, कसं करावं, कुठल्याच नात्याशी. आपण म्हणतो आपल्या भारत देशामध्ये
मातृदेवो भव, पितृदेवो भव, गुरुदेवो भव, अतिथी देवो भव. आलेल्या अतिथीला सुद्धा आपण देव मानतो. हे इथं काही सगळं खलास. आणि याचं कारण मला वाटतं की माणसाला घडवणारी जी भारतीय संस्कृती आहे ती सोडून माणसाला बिघडवणारी पाश्चात्य संस्कृतीला आपण व्हायचं. हो की नाही? आपली भारतभूमी ही योगभूमी, देवभूमी, पण आपण सगळं भोगभूमीवरचं इकडं आणलं. आता भोगभूमी, आता तुम्ही बघा, मगाशी मी सांगितलं तसं पाश्चात्य संस्कृतीमध्ये मला खरंच वाटतं की तिकडची माणसं, म्हणजे आपण बघतो तिकडं काय आहे, फॅमिली लाईफ तर नाही. म्हणजे नवरा कितीतरी बायका करतो आयुष्यात, आणि ती बाई पण कपडे बदलतात तसे नवरे करते. तिकडच्या मुलांना कितीतरी मम्मी, कितीतरी डॅडी, हे असं आहे. मला वाटतं खात्रीनं, म्हणजे मी असं पण म्हणेन की त्या म्हणत नसतील, पण मी म्हणते की त्यांचं असं असेल की मला हा माझा नवरा 7 जन्मी तर नकोच, मला या जन्मी मला 17 नवरे दे, या जन्मी मला 17 नवरे दे, हा नवरा 7 जन्मी तर भोगायचंय. असं जे झालंय ना, त्याच्यामुळे हे सगळं तुम्ही जे काय बोलता त्याचा हा परिणाम आहे. आता ज्या पद्धतीने आपण सगळे तेच बोलत आहोत की जे काय बदल झाले, म्हणजे फर्स्ट ऑफ ऑल असं इतकं टोकाला गेलंय की लग्न पद्धतीवर सुद्धा विश्वास नाही, लिव्ह इन रिलेशनशिप वगैरे वगैरे अत्यंत घाणेरडे प्रकार इथं झाले. हे सगळं आपलं नव्हतं. मी म्हणतो लिव्ह इन रिलेशनशिप, चला माझं प्रेम आहे ना, मी दोघं एकत्रित राहतो, लग्न नाही करत. प्रश्न असे की तुम्ही जर प्रेम केलं तर मग त्या प्रेमात बाधा येते कशी, हा प्रश्न हे होतोय. त्या प्रेम ना, ते असं झालंय, प्रेमाचा शब्दच बनलाय, थिल्लर झालंय सगळं, नाहीच आहे. देयर इज नो डेडिकेशन. म्हणजे आपण आता म्हटलं आईबद्दलचे प्रेम, बाबा ते अगदी असं आहे की ते कायमच आहे, आता नाही आहे ते सगळं. त्यामुळे प्रेमिकेबद्दल, पत्नीबद्दल, पत्नीला पतीबद्दल हे सगळं गेलं. आणि जात आहे अत्यंत शोकांतिक. काय मी म्हणत होते की कमिटमेंट, जसं या म्हणतायत की कमिटमेंट नाही राहिलेलं आहे, तिथेच आपण सगळेजण आजकालच्या दुनियातली लोक जी चेंज होत आहेत आणि दे आर अडॅप्टिंग टू वेगळ्या सिच्युएशन्समध्ये किंवा वेगळ्या कल्चरला अडॅप्ट करतोय, त्याच्यामुळे हे सगळे बदल घडत आहेत आपल्यामध्ये. आणि आपण ती संस्कृती जपून ठेवण्याचा काही प्रयासच करत नाहीये. आणि त्यामुळे काय होते, आपण ते व्हॅल्यूज आपल्या मुलांमध्ये घालत नसल्यामुळे आणि अति त्यांना स्वातंत्र्य दिलेलं आहे, डिसिजन मेकिंगचा पॉवर त्यांच्याकडे असल्यामुळे वाटेल ते करतायत. आणि त्यामुळे आणि ऍडजस्टमेंट आणि कॉम्प्रोमाइज हे 2 शब्दच त्यांच्यामध्ये नाही, डिक्शनरीतनं काढून टाकल्यामुळे. आणि जपावं, जतन करावं, रिलेशनशिप कसे जपावे, त्याच्यामध्ये किती ॲडजस्टमेंट करावे, किती कॉम्प्रोमाइजेस असतात आणि ते कुठपर्यंत न्यावे हे नाही राहिले. ज्या तऱ्हेने आम्ही डिवोर्सेस करतोय आजकालच्या प्रमाणात, पुण्यात, हैदराबाद, कुठे कुठे बघितले तर मला वाटतं पुढच्या काळात आपल्याला 2 वर्ष झाली तरी अवॉर्ड द्यावा लागेल. कारण ज्या तऱ्हेने जे म्हणून आपल्याला टिकवायला हवं की त्यांनी म्हटलं की मला लक्षात आलं की मला माझी पहिली बायकोच खरं चांगली होती, कारण ती देवानी आपल्यामध्ये आहे की आपल्या ज्या गाठी आहेत त्या स्वर्गात मानते आणि त्याच खऱ्या. आणि आई वडिलांची भूमिका महत्वाची. आईनं जर मुलाला आपल्याला सतत सांगितलं की बाबा असं असतं, तू आता शिकायचं, मग पुढे वय आलं की लग्न व्हायचं, त्या बायकोशी तू प्रामाणिक व्हायचं. त्या मुलीला पण जसं सांगितलं सेम वे की हे वय नाहीये तुझं, एक तू चांगली पत्नी होणार आहेस, एखाद्या चांगल्या घराची सून होणार आहे, हे सगळे संस्कार आहेत वी ऑल सेड लहानपणापासून दिले ना. मला वाटतं हे जे काय चाललंय त्याला काहीतरी आळा बसायला मदत होईल. मॅडम, तुम्ही जे विषय म्हणताय ते इतके सुंदर आहे की म्हणजे खरोखर असं वाटतं की संपूच नाही चर्चा, पण वेळेचा अभाव असतो, बाकीचे असतं, त्याच्यामुळे आपण पर्यावरण हा विषय घेतला नाहीये, पण तो बऱ्याच वेळा चर्चेला जातो. मला वाटतं तुम्ही काहीतरी नात्यांवरती कविता केलेली होती, त्याने आपण शेवट करूया. कवितेने 4 ओळी आपण वाचूया. आणि सहजीवन त्यांना कळले हो, जीवन संगीत गाता गाता सूरजयांचे जुळले हो, अनोळखी परी ओळख पटवून सान्निध्यात रुळले हो, दोष शोधणे दुसऱ्यामधले ज्यांनी सतत टाळले हो, वाग्बाण न मारण्याचे बंधन ज्यांनी मनी पाळले हो, काटारुतता जोडीदारा अंतरी जे कळवळले हो, दुःखामध्ये एकाच्या दुसऱ्याचे मन हळहळले हो, अहंकारादी विकारांना ज्यांनी चित्ती जाळले, जो अहंकार म्हणतो, वानप्रस्थी या अध्यात्माकडे तनमन ज्याचे वळले हो, प्रकाशिवण्या दुसऱ्याला जे दीप होऊन जळले हो,
परस्परांचे जीवन ज्यांनी प्रेमाने उजळले हो, सहजीवन त्यांना कळले हो, सहजीवन त्यांना कळले. अतिशय सुंदर अशी कविताने केलेली आहे. कवितेचा सार म्हणजे आपला अहंकार आणि दोष हे जर माणसाने टाळले आणि एकमेकांना समजून घेतलं तर आपलं सहजीवन खरोखरच चांगलं होईल. आज वटपौर्णिमेच्या निमित्ताने अतिशय सुंदर असा त्यांनी संदेश दिलेला आहे आणि आपण सर्वजण येऊन या ठिकाणी जो सुंदर विचार मांडले आणि समाजासमोर आणि त्यांना चिंतनशील केलेलं आहे त्याबद्दल युवातर्फे आपले आभार मानतो.